माझी भाची आहे बुशरा वसीम सय्यद. हिचं ट्रीटमेंट डॉक्टर मैड यांच्याकडे चालू होतं काही दिवस. 8 मिनिटानंतर किंवा अर्धा तासाच्या आसपास त्यांनी सांगितलं की पेशंट डेट झालेले म्हणून. सर्व म्हणजे आरोप असा आहे की डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे हे पेशंट आमचं दगावलं. मी हिला मय्यत नाही म्हणणार का, हे डॉक्टर मैडच्या आधारे जो मर्डर झालेला आहे. श्रीरामपूर शहरातील बुशरा वसीम सय्यद वय 22 या तरुण विवाहितेचा प्रसूतीनंतर उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून मृत महिलेच्या नातेवाईकांनी मैड हॉस्पिटलच्या उपचार पद्धतीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार बुशरा सय्यद यांच्यावर गर्भधारणेच्या सुरुवातीपासूनच मैड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. नियमित तपासण्या आणि वैद्यकीय सल्ला याच रुग्णालयातून घेतला जात असल्याने प्रसूतीसाठीही त्यांना मैड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. सायंकाळी सुमारे 7:30 वाजण्याच्या सुमारास त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांची सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र शस्त्रक्रियेनंतर अचानक त्यांची प्रकृती गंभीर झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर मैड हॉस्पिटलमधून त्यांना पुढील उपचारासाठी कामगार हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. मात्र कामगार हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर मृत महिलेच्या कुटुंबियांनी आणि नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार गर्भधारणेपासून प्रसूतीपर्यंत सर्व उपचार मैड हॉस्पिटलमध्ये झाले असताना प्रकृती गंभीर झाल्यानंतर दुसऱ्या रुग्णालयात हलविण्याची वेळ का आली असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जर मैड हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक यंत्रसामग्री, तज्ज्ञ डॉक्टर आणि आवश्यक सुविधा उपलब्ध असतील तर रुग्णाला बाहेर हलविण्याची गरज का भासली बाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. काही नातेवाईकांनी उपचारातील संभाव्य हलगर्जीपणाबाबत आरोप केले असून या सर्व बाबींची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. मात्र या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नाही. या घटनेनंतर खासगी रुग्णालयांमधील उपचार पद्धती, रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आणि वैद्यकीय जबाबदारीबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. समाजात डॉक्टरांकडे जीव वाचवणारे आणि विश्वासाचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. त्यामुळे अशा घटना घडल्यास नागरिकांमध्ये चिंता निर्माण होणे स्वाभाविक असल्याचे मत व्यक्त होत आहे. नागरिकांच्या मते जर मैड हॉस्पिटलमध्ये प्रसूती आणि सिझेरियन शस्त्रक्रियेसाठी सर्व सुविधा उपलब्ध असतील तर सिझेरियन नंतर रुग्णाची प्रकृती गंभीर झाल्यावर तिला कामगार हॉस्पिटलमध्ये का हलविण्यात आले याचे स्पष्टीकरण मिळणे आवश्यक आहे. तसेच उपचारासाठी 70 ते 80 हजार प्रमाणात शुल्क आकारले जात असताना रुग्णांना अपेक्षित सुविधा आणि तातडीचे उपचार मिळत आहेत का बाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान या प्रकरणाची वैद्यकीय आणि प्रशासकीय पातळीवर सखोल चौकशी करून मृत्यूचे नेमके कारण जाहीर करावे. संबंधित सर्व वैद्यकीय नोंदी तपासाव्यात आणि जर कोणाची हलगर्जी आढळली तर त्यांच्यावर नियमानुसार कठोर कारवाई करावी अशी मागणी मृत महिलेच्या कुटुंबियांसह नागरिकांकडून करण्यात येत आहे. चौकशी अहवाल समोर आल्यानंतरच या संपूर्ण प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होणार असून श्रीरामपूरसह परिसरातील नागरिकांचे लक्ष आता चौकशीच्या निष्कर्षाकडे लागले आहे. माझी भाची आहे बुशरा वसीम सय्यद. हिचं ट्रीटमेंट डॉक्टर मैड यांच्याकडे चालू होतं काही दिवस. आज 9 महिने तिला पूर्ण झाले, समजा वर काही दिवस झाले. तर आम्ही तिला तिच्याकडे डिलिव्हरी झाली. डॉक्टरने आज बोलवलं आणि डॉक्टर म्हणले की हिला सिझर करावं लागेल. तर म्हणलं ठीक आहे, करून टाका डॉक्टर साहेब, सिझर करून म्हणे, काही जास्त त्रास होणार नाही वगैरे असं सांगितलं आम्हाला. डिलिव्हरीला त्रास होतो तर सिझर करून टाकू म्हणलं ठीक आहे, करून टाका. सिझर झाल्यावर एक अर्ध्या तासात म्हणजे 7:30 पावणे 8च्या दरम्यान आम्ही संध्याकाळी तिथं पोहोचलो. डॉक्टरनी चेक केलं आणि लगेच ऑपरेशन रूममध्ये घेतलं. ऑपरेशन रूममध्ये घेतल्यानंतर अर्ध्या तासाच्या आसपास 30-35 मिनिटाच्या आसपास लगेच पेशंट बाहेर डिलिव्हरी होऊन बाहेर आला. जनरल वॉर्डला शिफ्ट केल्यानंतर एक 15 ते 20 मिनिटाच्या नंतर पेशंटला आहे ना थोडंसं दम लागल्यावर झालं आणि फेस आलं तोंडाला. फेस आल्यानंतर तिथं एक साधेच नर्स आहे, त्यांना काही कळत पण नाही. त्यांना आम्ही बोलवलं की डॉक्टरला बोलवा. ते आले, ते गेले, डॉक्टरला बोलवलं. तरी डॉक्टर 10 मिनिटं झाले, 15 मिनिटं झाले, 20 ते 30 मिनिटापर्यंत डॉक्टर काही लवकर आले नाही. डॉक्टर जेव्हा आले, डॉक्टरनी काय केलं, बघितलं पेशंटला. नातेवाईक तिथं जे रूममध्ये होते जनरल होते त्यांना बाहेर काढलं, प्लस वगैरे चेक केलं आणि तिची छाती पूस केली. आणि त्याच्यानंतर आम्हाला लगेच म्हणे की बा हिला कामगारला न्यावं लागेल. कामगारला आणल्यावर आम्हाला एक 15-20 मिनिटानंतर किंवा अर्धा तासाच्या आसपास त्यांनी सांगितलं की पेशंट डेट झालेले म्हणून. याच्या व्यतिरिक्त आता आम्हाला याच्यात समजा काही नाही, पण जे झालं ते समजा हे. आणि बाळ बी क्रिटिकल आहे. बाळाला बी श्वास घ्यायला त्रास होतो. बाळ PMTला ॲडमिट आहे आमचं नाही. आणि आता जर आम्ही बघितलं तिथं की मुलीचं जे आहे ना होठ जे हे पूर्ण काळे झालेले, म्हणजे त्याचा एक फोटो काढून आणला मी मुलीचा. आता हा फोटो जनरली जर बघितला आता तास-दीड तासात हे होठ जे काळे झाले पेशंटचे, हे काळे व्हायचा प्रकार म्हणजे त्याचं ट्रीटमेंट बरोबर नाही झालं.
हा जे तिला एक हलगर्जीपणा, तिला ऑक्सिजन वगैरे भेटलं नाही याच्यामुळं काहीतरी तिला झालं. त्याच्यामुळे हे आता हे आमचा सर्व म्हणजे आरोप असा आहे की डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे हे पेशंट आमचं दगावलं आणि याच्यात आम्हाला न्याय पाहिजे, बाकीचं काही नाही. आम्हाला शासनाने जे असेल डॉक्टरवर कठोर कारवाई करावं. आमचं पेशंट आहे ना, मैड सरांकडे आम्ही आज घेऊन गेलो प्रेग्नन्सीसाठी. त्यांची प्रेग्नन्सी होती. आज डिलिव्हरीची डेट वगैरे सांगितली सरांनी. तिचं पोट दुखायला लागलं होतं. आज घेऊन गेलो 7:30 वाजता. सरांनी इमर्जन्सी म्हणून आज तिचं सिझर करायला लावलं. सिझर करून घ्या म्हणे, इमर्जन्सी आहे. आणि अर्ध्या तासात सिझर करून तिला बाहेर काढून दिलं. जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करून दिले. त्याच्यानंतर मग तिची तब्येत सिरियस झाली. तिच्या तोंडातून फेस यायला लागलं. त्याच्यानंतर मला फिट आली तिला. त्याच्यानंतर फेस आलं आहे तोंडातून. अजून पण डॉक्टर खाली आले नाही. 20-25 मिनटं डॉक्टर वरतीच होते. आम्ही तिथं सांगून बोलूनसुद्धा नाही आले ते. त्याच्यानंतर आम्ही परत सरांना फोन केला. सर आले खाली. ते सिस्टरांना फोन करायला लावला. त्यांनी फोन केला. 20-25 मिनटानंतर ते खाली आले. खाली आल्यानंतर त्यांनी पाहिलं की ती सिरियस आहे म्हणून. आणि तिची तोंडातून फेस वगैरे ते निघतच होतं. छाती पंप केली आणि छाती वगैरे पण पंप केली. त्याच्यानंतर म्हणे कामगार हॉस्पिटलला घेऊन जावं. त्याच्यानंतर ते कामगार हॉस्पिटलला घेऊन गेले. अर्ध्या पाऊण तासानंतर तिकडं सांगून दिलं की ती मृत्यू झाली तिची. पेशंट तिथंच डेट झाला. पेशंट मैड हॉस्पिटलला डेट झालेलं होतं. बुशरा हिची जी संशयास्पद मयत झाली, तर मी हिला मयत नाही म्हणणार की हे डॉक्टर मैडच्या हाताने जो मर्डर झालेला आहे आमच्या भाचीचा, तर हे भरपूर ठिकाणी डॉक्टरांनी चुक्या केल्या. आणि जिथं स्पेशल तिच्याजवळ डॉक्टर पाहिजे होता तिथं एक आपल्या दवाखान्यातली कामवाली बाईला तिच्याजवळ उभं ठेवून सिझर झालेल्या लेडीजला काही म्हणजे जे पाहिजे, जी ट्रीटमेंट पाहिजे किंवा जसं सांभाळ पाहिजे होतं तिचा, तर त्या प्रकारे तो झालेला नाही. आणि डॉक्टरांवर आम्हाला शंका आहे की डॉक्टर जे आहे ड्रिंक केलेले पण होते. तर जेव्हा तुम्ही दवाखान्याच्या वरतीच राहतात तर तुम्हाला 20 ते 25 मिनिट खाली यायला लागतं ते. तर हे म्हणजे काय प्रकार आहे हा? जेव्हा तुम्हाला माहिती आहे का तुम्ही एका पेशंटचं सिझर करून वरती गेलेले आहे आणि तुम्हाला पेशंटचे नातेवाईक, तुमची सिस्टर हे सर्व तुम्हाला बोलवत आहे, तरी पण तुम्ही 25 मिनिटाच्या नंतर तुम्ही खाली येत आहे. तर मग ह्याच्यामध्ये हलगर्जीपणा नाही असेल तर मग कोणते ते गाईडलाईन वरतून करत होते हे आम्हाला क्लिअर समजून यावं. आणि आमची एकच मागणी आहे का आमच्यासारखे भरपूर असे पेशंट तिथं दगावलेले आहे आणि ज्या पेशंटला सिझरची गरज नाही त्यांची पण सिझर तिथं झालेले आहे भरपूर. तर मग आमची प्रशासनाला एकच मागणी आहे का ह्या पेताड डॉक्टरला जे आहे त्याचं निलंबन करावं आणि त्याच्या दवाखान्याला जे आहे ते सील लावावं. करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर.